नमस्कार. कर्माचा भागीदार आणि पापाचा भागीदार आपण कळत नकळत कसे बनतो या संदर्भात आज इथे आपण चर्चा करणार आहोत. एकदा एक ब्राह्मण भिक्षा मागत मागत एका म्हातारीच्या घरासमोर उभा राहिला. म्हातारीने त्या ब्राह्मणाला पाहिल्यानंतर त्यांना घरी बोलावलं आणि सांगितलं की एवढ्या उन्हामध्ये भिक्षा मागत जाण्यापेक्षा आपण माझ्या घरी येऊन जेवा, दुपारी आराम करा आणि मग घरी जा. ब्राह्मणाने त्यांचं ऐकलं आणि ब्राह्मण जेवायला बसले. जेवता जेवता ब्राह्मणाला ताक हवं होतं म्हणून त्याने म्हातारीकडे ताक मागितलं. म्हातारीकडे ताक नव्हतं म्हणून म्हातारी शेजारीकडे गेली. शेजारणीकडनं ताक घेऊन आले आणि ब्राह्मणाला दिलं. ब्राह्मणाने जसं ताक खाल्लं तो त्वरित त्या क्षणाला तो मरण पावला. चित्रगुप्त आणि यम यांना प्रश्न पडला की ब्राह्मणाने आत्महत्या तर केलेली नाहीये. शेजारणीने शेजार धर्म पाळला, आजीने अतिथी धर्म पाळला, मग ब्राह्मण मेला कसा? त्याने प्रत्येकाने आपापला धर्म पाळलेला होता. त्यानंतर विष होतं त्याच्यात, हे सिद्ध झालं. ते हे विष होतं कोणाचं? तर ते नागाचं. म्हणून यमाने नागाला प्रश्न विचारला की यात दोषी कोण? नाग म्हणतोय यात माझा काय दोष? घार मला उचलून आकाश मार्गाने घेऊन चालली होती तेव्हा माझं तोंड खाली होतं. माझ्या तोंडातून ते विष त्या आजीच्या त्या बाईच्या ताकात पडलं, त्यामुळे तो मरण पावला. त्यानंतर यमाने घारीला विचारलं यात दोषी कोण? घारही म्हणते यात माझा काय दोष? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. इथे प्रत्येकाने आपापला धर्म पाळला होता. मग ब्राह्मण मेला, त्याचं पाप कोणावरती टाकायचं? चित्रगुप्त यमाला म्हणाला, चल तुला याचा पापाचा भागीदार किंवा यांच्या कर्माचा भागीदार कोण हे मी तुला दाखवतो. हे गुप्त मार्गाने दोघेही जण जिथे ब्राह्मण मेला होता त्या ठिकाणी गेले. तिथे गेल्यानंतर ब्राह्मण मेला म्हणून आजूबाजूतल्या सर्व आलीतल्या बायका तिथे जमा झाल्या होत्या. त्यातली एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते की ब्राह्मण मेला कसा? तेव्हा ती बाई म्हणते की ब्राह्मणाकडे जास्त द्रव्य होतं, पैसे होते. हे पाहून आजीच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली आणि आजीने त्यांना विष टाकून मारले. तेव्हा चित्रगुप्त म्हणतो की पापाचा धनी कोण, कर्माचा धनी कोण, या लिस्टमध्ये पहिलं नाव त्या बाईचं टाका. दुसरं नाव ज्या बायका त्या ऐकत होत्या त्यांचं टाका. सांगायचं तात्पर्य असं आहे की एखादी घटना घडताना आपण जर तिथे नसू, आपण जे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं नसेल, आपण प्रत्यक्ष कानाने ऐकलं नसेल, तर त्याविषयी वेगवेगळे भाष्य करणं हे चुकीचं आहे. आपण जिथे चर्चा करत असताना एखादी व्यक्ती तिथे नसेल तर त्याविषयी त्या व्यक्तीविषयी चर्चा करणं योग्य नाही. काही लोक उगीच याचं त्याला सांगत असतात. ऐकणाऱ्यांनी पण समजलं पाहिजे की बाबा हे जर चुकीचं असेल तर त्या पापाचा धनी मीही ठरेन. सांगणारा तर पापाचा धनी ठरतोच, पण ऐकणारा सुद्धा पापाचा धनी ठरतो आणि विनाकारण दुसऱ्याविषयी आपलं मत तयार करतो आणि तो नाराज होतो. धन्यवाद.